रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। भाजपने तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती वाढवली आहे। भाजपमध्ये ये नाहीतर तुरुंगात जा। काही जण उघड जात आहेत, काही जण छुपी मदत करत आहेत। उद्या इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, 300 पेक्षा जास्त जागा येणार आहेत। जनतेनेच आता नारा दिलाय, अब की बार भाजपा तडीपार हे उद्दिष्ट असून सांगलीला स्वातंत्र्य लढ्यातील भूमी आहे, त्यामुळे भाजपची हुकुमशाही गाढून टाका असं आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत केलंय। दरम्यान विश्वजित यांनी आधी मला सांगली हवी असं ठामपणे सांगितलं असतं तर मी सांगली कधीच सोडली असती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। सांगलीतील नेमिनाथ नगरच्या क्रीडांगणावर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम, नितीन बानुगडे पाटील, पृथ्वीराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्धव ठाकरे म्हणाले, सांगलीचं मन भगवंय। सर्वप्रथम मी मतदारांची माफी मागतो। नसतं लचांड, आम्ही इतकी वर्ष गळ्यात बांधलं होतं। जागा वाटपात एकमेकांचा उपयोग करून गमावलेले कमवायचे कसे यासाठी आपण प्रयत्न करतो। सलग 5 वेळा जिंकलेली रामटेकची जागा जिंकली होती, कोल्हापूरची जागा पण आम्ही सोडली। विश्वजित कदम होते म्हणून मी निवडून आलोय असं चंद्रहार म्हणणार आहे। पहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की सांगली विश्वजित कदम यांच्यासाठी सोडायची आहे तर मी सुद्धा ही सांगली जागा सोडली असती। इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही। आपल्या विचारांकडून हिसकावून घेतलेली जागा आपण जिंकण्यासाठी आम्ही सांगलीत आलोय असंही ठाकरे म्हणाले। कुस्तीच्या आखाड्यात प्रामाणिकपणे काम करून 2 वेळा महाराष्ट्र केसरी होणारे पैलवान चंद्रहार पाटील विजयी होऊन संसदेत चांगलं काम करतील असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय। तासगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नितीन बानुगडे पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड ही मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की लाल मातीच्या कुस्तीत प्रामाणिकपणे घाम गाळून 2 वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान चंद्रहार पाटील यांनी मिळवलाय। त्यांनी लाल मातीचं मैदान गाजवलंय, तसे ते संसदेत चांगलं काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। देशाच्या जडणघडणीत नेहरूंपासून सर्वांचं योगदान आहे। महाराष्ट्रात आले की त्यांना 2 लोकांची आठवण होते, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार। आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही असंही ते म्हणाले। राज्यात महाविकास आघाडीला जनतेकडून मोठा प्रतिसाद आहे। हातात मशाल धरून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजयी करण्याचे सांगत ते संसदेत चांगलं काम करतील असं वक्तव्य केलंय। इंडिया आघाडी 26 पक्षांची खिचडी आहे। इंडिया आघाडीला 26 इंजिन असून एकही डबा नाही। आघाडीचे सर्वच जण स्वतःला इंजिन समजतात आहेत, त्यांच्या इंजिनमध्ये जनतेला बसण्यासाठी जागा नाही। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा अजून ठरलेला नाही। पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीत संगीत खुर्चीसारखी स्पर्धा सुरू आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। महायुती विकासाची ट्रेन आहे, त्याला नरेंद्र मोदींचे भक्कम इंजिन आहे। ट्रेनला विविध पक्षांचे डबे असून त्या डब्यामध्ये गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, आदिवासी, महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना जागा आहे। सबका साथ सबका विकास करत विकासाची ट्रेन पुढे जात आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करून नरेंद्र मोदींच्या विकासाच्या ट्रेनला हातकणंगलेचा डबा जोडून विकास साधूया असे आवाहन त्यांनी केले। इस्लामपूर येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी उदय सामंत, अनिल बोंडे, संजय काका पाटील, सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या दबदब्यामुळेच भारताकडे पाकिस्तानची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाहीये। गोरगरीब जनता, शेतकऱ्यांचे, युवकांचे, महिलांचे कल्याण करणारा नेता मोदीजी आहे। काँग्रेसला 70 वर्षात जे करता आलं नाही एवढा विकास भाजपने 10 वर्षात केलाय। आगामी काळात भारत जगात 3री अर्थव्यवस्था होणार आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने सध्याचं वातावरण आहे। भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविषयी लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे। महाविकास आघाडीमध्ये एकजूट आहे हे सारेच पाहू शकतात। आघाडी एकसंघपणे लढली तर चित्र पलटू शकतं आणि महाविकास आघाडीच्या पैकीच्या पैकी म्हणजेच 48 जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केला।
महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत आपले सरकार येणार असाही मोठा दावा जयंत पाटील यांनी केलाय. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, शेवटी राजकारणात प्रत्येकजण कायम असतो असे नाही. शिवसेनेने संधी दिली त्यांना. उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेले उमेदवार आहेत. या मतदारसंघात अनेक चर्चा सुरू आहेत. या सगळ्यांना मीच उमेदवारी त्यांना द्यायला सांगितली असे म्हणतात. माझी आणि तुमची कधी चर्चा झाली नाही. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या पक्षाचा आहे. आमचा आणि तुमचा काय संबंध? मी राऊत यांच्याशी कधी चर्चा केली नाही. त्यांना आम्ही कधी सल्ला दिला नाही. त्यामुळे चंद्रहार पाटलांची उमेदवारी हा नवखा चेहरा आहे. त्यांचं रेकॉर्ड मागे काही नाही, मागे काही भानगडी नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या चर्चांकडे लक्ष देऊ नका. जतमधील आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षातील 31 माजी नगरसेवकांनी संयुक्तरित्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेंवर माजी नगरसेवक निलेश बामणे, परशुराम मोरे, वनिता साळे, नीलाबाई कोळी, सौ गायत्री देवी शिंदे, सौ मंदाकिनी बेळुंकी, महादेव कोळी, गौतम ऐवाळे, श्रीमती नंदा कांबळे, श्रीदेवी सगरे, सौ अश्विनी माळी, इम्रान गवंडी, सौ माया साळे, सौ संगीता माळी, सौ जयश्री शिंदे, स्वप्नील शिंदे, सौ बाळाबाई मळगे, प्रकाश माने, सौ भारती जाधव, सौ शारदा कुंभार, गिरमल तात्या कांबळे, जयश्री मोटे, हनुमंत कोळी, नामदेव काळे, इरान्ना निडोनी, मुन्ना पखाली, मिथुन भिसे, सुजय शिंदे, साहेबराव कोळी, माजी सरपंच नसीर मुल्ला, भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे, प्रवीण जाधव, अप्पा शिंदे, आनंद कांबळे, संतोष मोटे, दीपक शिंदे, सदा मात्तार, अशोक कोळी, पांडुरंग मळगे, विनय बेळुंकी, प्रकाश मोटे, संजय माने पाटील यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा शुभांगी बन्नेंवर म्हणाले की 10 वर्षात खासदार संजय काका पाटील यांनी जत शहराला निधी दिला नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. तर माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले की आमदार विक्रमसिंग सावंत यांनी जत शहरासाठी निधी आणला, मात्र खासदार संजय काका पाटील यांनी शुद्धीपत्रक करून तोच निधी दिला. 10 वर्षात जत शहराला त्यांनी निधी दिला नाही. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आमचा सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले. कवठेमंकाळ तालुक्यातील देशिंग येथील कॉर्नरवर देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणाकडून 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे असा एकूण 50,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने बुधवारी सदरची कारवाई केली. या प्रकरणी प्रसन्न बजरंग चंदन शिवे या तरुणास अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे एक पथक कवठेमंकाळ तालुक्यात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर यांना माहिती मिळाली की संशयित प्रसन्न चंदन शिवे हा त्याच्या ताब्यात देशी बनावटीचं पिस्टल जवळ बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने देशिंग कॉर्नर येथे सापळा रचून संशयित चंदन शिवे याला ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं लोखंडी मॅगझिनसह पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाली. सदरच्या पिस्टलचा परवाना आहे का याबाबत विचारले असता परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं. यावेळी सदरचे पिस्टल कोठून आणि कशासाठी आणली याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करत पुढील कार्यवाहीसाठी कवठेमंकाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. राज्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये अचानक पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी मतदानाचा टक्का वाढला. या सर्व मतदारसंघात अचानक 6 ते 7% वाढ झाली. हे वाढलेलं मतदान कोणी केलं असे अनेक प्रश्न पडलेत. भारताचा निवडणूक आयोग हा भारतच राहिला नसून मोदी शहा यांच्या हातातील भाऊला झालाय. पाकिस्तानात लष्कराच्या हातात निवडणूक आयोग आहे त्याप्रमाणे आपल्या देशातील निवडणूक आयोग वागतोय. भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा? अमित शहांच्या पगडीमध्ये निवडणूक आयोग गुदमरलेला आहे. आपल्या देशातील चुनाव आयोग हा आता चुना लावा आयोग झाला असल्याची खरमरी टीका शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सांगलीत महायुतीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी संजय राऊत म्हणाले, ईव्हीएम आचारसंहितेची प्रकरणे, कारवाया, पक्षफुटीनंतर दिलेले निर्णय असतील आणि आता अचानक पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी मतदानाचा टक्का वाढला. या सर्व मतदारसंघात अचानक 6 ते 7% वाढ झाली. नांदेडला 52% मतदान झालं होतं, पण 52%चं 62% कसं होईल? देशभरात जी आकडेवारी वाढली ती धक्कादायक असल्याचं म्हटलंय. फडणवीस यांच्याकडे गोपनीय आणि स्फोटक अशी माहिती नाही. फडणवीस आता स्फोटक राहिले नाहीत. लवंगी फटका
एवढाही स्फोट करू शकत नाही. तेच चराट आणि तेच तण. उद्धव ठाकरेंवर आरोप. या पलीकडे ते काहीच करू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचं आवाहन केलंय. जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सांगली शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, संजयनगर ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण या मार्गावर संवाद यात्रा काढण्यात आली आहे. मतदान करून लोकशाही बळकट करूया असे मतदारांना आवाहन करून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या संवाद यात्रेत महिला, ज्येष्ठ मतदार, युवा मतदार यांच्याशी संवाद साधून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावे असं आवाहन केलंय. संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिलांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. एक मत लोकशाहीसाठी, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषवाक्याचं फलक दर्शवत मतदारांना आवाहन करण्यात आले. या संवाद यात्रेतून मतदार जागृतीचा जागर घुमलाय. संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधताना मतदान करण्याचं आवाहन करून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मतदारांना मतदान करण्याची आवाहन पत्रे दिली आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांना राजकीय धक्का बसला असून कदम गटाचे खंदे समर्थक मन मंदिर समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिलाय. यावेळी विश्वास पाठक, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, विजय पाटील, शंकर मोहिते यांच्यासह विटा शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोकराव गायकवाड म्हणाले, खासदार संजय काका पाटील यांच्यासारखा तत्परतेने लोकांचं काम करणारा दुसरा खासदार मी पाहिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणावे. पुढे बोलताना अशोकराव गायकवाड म्हणाले, गेल्या 10 वर्षात संजय काकांनी प्रचंड काम केले. टेंभू योजना पूर्ण केली आहे. विटा शहराच्या पाणी योजनेसाठी 45 कोटी रुपये दिलेत. या योजनेचं काम सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. विटा शहरासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केले. अनेक विकास कामे करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.